होय हो. काल तुम्ही शेतात गेले होते तर भांडणं केले म्हणते खूपच. तुला कोण म्हणे? आई सांगू लागल्या होत्या हो. खूपच दुःखी वाटलंय त्याच्या चेहऱ्यावर लक्षात आलं. हा. अहो तुम्ही सख्खे भाऊ आहा ना हो. तुम्ही सख्खे भाऊ असल्यावर तुम्ही असं वागायला पाहिजे का हो? हा. मोठा भाऊ आपण, ते लहान असेल तर आपण समजूतदारपणा घ्यायचा. काय बिघडते? या दिवसासाठी मायबापानं तुम्हाला एवढे चांगले संस्कार दिले होते आणि या दिवसासाठी तुमच्यासाठी कमाई करून ठेवली का आई वडिलांना? हा. किती त्रास होत असेल त्याला. हा. कष्ट करून, घाम गाळून, रक्ताचं पाणी करून त्याने एवढी इस्टेट जमा केली आणि आता तुम्ही त्या धुऱ्यासाठी काठेनं भांडणं करायले. 12 घरच्या 12 बाया येतात, लग्नाच्या नंतर माणसं बदलून जातात. असंच झालं ना. लग्नाच्या आधी खरंच एकमेकाला किती जीव लावत असाल तुम्ही? लावत असाल की नाही? खरंच आहे रे. मग मग लग्न झाल्यावरच असं काऊन होते? लग्नाच्या नंतरच भावाभावात काऊन दुश्मनी वाढते? भाऊ भावाच्या विरोधात काऊन उभा राहते? आणि लग्नाच्या आधी मित्रानं जरी भांडणं केले भावासोबत तर आपण त्या मित्राला जाऊन भांडतो की नाही? एवढा जीव असते आपला भावाभावामध्ये. लग्नाच्या नंतर एवढे बदल पडते. त्या मायबापाकडे तरी जरासं बघून तरच खायला पाहिजे हो तुम्ही, की त्यांच्यावर काय बितत असेल. काय मला तर काही समजून झालं. तुम्हाला काय समजून सांगू? काय होते? आपण पुढाकार घ्यायचा, आपण स्वतःहून जाऊन माफी मागा बरं. तुम्ही म्हणायचं बरं, त्याला किती गर्व वाटलो. आणि स्वतःहून ते म्हणाल की भाऊ हातभर